नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. IAS दाम्पत्य मनीषा आणि मिलिंद म्हस्कर यांच्या मुलाचा आज मृत्यू झाला. पोलिसांचा प्राथमिक तपासणीतला अंदाज असा आहे की या मुलाने आत्महत्या केली असावी. गेल्या काही दिवसातली ही काही पहिली घटना नाहीये. अशा प्रकारे आत्महत्या घडलेल्या अनेक घटना मुंबईमध्ये, राज्याच्या ग्रामीण भागात सुद्धा घडल्या. अनेक स्ट्रगलिंग मॉडेल्सनी आत्महत्या केलेल्या आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री जिया खान हिचं नाव आहे. वारंवार अशा घटना घडत आहेत. अगदी म्हणजे आत्महत्यांचं हे वादळ आता शाळकरी मुलांपर्यंत सुद्धा येऊन पोहोचलंय. सहलीला पैसे दिले नाहीत म्हणून आत्महत्या, नवं दप्तर घेऊन दिलं नाही म्हणून आत्महत्या, अशा क्षुल्लक कारणांमुळे शाळकरी मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि या मुलांची संख्या सुद्धा थोडकी नाहीये. मात्र ही आत्महत्येची प्रवृत्ती येते कुठून, बळावते कुठून? मुलांना संकटांचा सामना करणं झेपत नाहीये का? हार पचवायची ताकद त्यांच्यामध्ये उरली नाहीये, त्यांना ते शिकवलं जात नाहीये. नेमकी ही मुलं आत्महत्या करतात का? यामागचं कारण, मानसिक कारण नेमकं काय आहे? त्यांची मानसिक अवस्था काय आपल्याला जाणून घ्यायचंय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे. त्याचसोबत पुण्याहून चाइल्ड लाईनच्या संचालक अनुराधा सहस्त्रबुद्धे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आणि लेखक अमोल गुप्ते हे आपल्यासोबत आहेत. तारे जमीन पर हा चित्रपट आपल्याला माहिती असेल. मुलांची मानसिकता त्यांनी आपल्या लेखणीमधून या चित्रपटामध्ये टिपलेली आहे. मला सुरुवातीलाच जायचंय अमोल गुप्ते यांच्याकडे. अमोल गुप्ते, शाळकरी मुलांमधली ही आत्महत्येचं प्रकरण जे आहे, कुठून ही प्रवृत्ती बळावत चालली असं वाटतं तुम्हाला? काही तांत्रिक अडचणीमुळे आपण पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत. मात्र बर्वे सर, आपण यावरती थोडासा प्रकाश टाकू शकाल? मला वाटतं की तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात त्याप्रमाणे एक स्वतःवरती आलेल्या ताणाची जबाबदारी स्वीकारणं आणि त्यानुसार आपल्या स्वतःचं समायोजन करणं, स्वतःशी बोलणं, सेल्फ टॉक मधनं स्वतःला पुढे आणण्याचा प्रयत्न करणं, या गोष्टीचं कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलं जात नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारची सेन्सिटायझेशन शाळेतल्या मुलांपासून, कॉलेजमधल्या मुलांपासून व्हायला पाहिजे. कारण एक प्रकारचा नकार पचवणं, छोटे मोठे अपयश पचवणं, पराभव पचवणं किंवा रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर स्वतःला कसं सावरायचं याविषयी काही चर्चा, याविषयी काही बोलणं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये, प्राध्यापक आणि मुलांच्या मध्ये कधी होताना दिसत नाही. फार तर चेष्टा मस्करीचा हा विषय असू शकतो. त्यामुळे इतक्या महत्वाच्या विषयावरती मुलांना सेन्सिटाईज केलेलं नाहीये. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे या गोष्टीला सामना कसं करायचा हे कळतच नाही. अगदी मर्यादितच असं आपण म्हणतो की आम्ही टिपिकल म्हणतो की जसं कॉम्प्युटरमध्ये काही टेम्पलेट्स असतात तशी 2-4 टेम्पलेट्स फक्त असतात की कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही सिगरेट ओढायला लागता, दारू प्यायला लागता, घरात असाल तर तुम्ही हट्ट करायला लागतात. पण या पलीकडे जाऊन आपल्या मनातला उदासीन्य, नैराश्य किंवा हताश वाटणं हे कसं व्यक्त करायचं, कोणत्या प्रकारे दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचवायचं, याची एक आर्टिक्युलेशन लागतं. ह्याला भावना व्यक्त करायला शब्द लागतात. डॉक्टर बर्वे, म्हणजे आपण म्हणतोय की आता मुलांमध्ये ही प्रवृत्ती बळावायला लागलेली आहे. यापूर्वी सुद्धा म्हणजे तुमच्या वयाची जी वडील मंडळी आहे, जी लहानपणी त्यांना आत्महत्या शब्दच माहिती नव्हता, किंवा माझ्या लहानपणी आत्महत्या काय असते मला कळतच नव्हतं. या पुढे गेल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ हळूहळू कळायला लागला आणि हे का करतात हे कळायला लागलं. त्या काळी मग का मुलांमध्ये ही प्रवृत्ती नव्हती फारशी, आता का बळावायला? असं नाही की नैराश्य नव्हतं असं नाहीये. पूर्वी सुद्धा अगदी नैराश्याने ग्रस्त झालेली माणसं आत्महत्या करत होती. परंतु प्रश्न कसा आहे की एका विशिष्ट वयानंतर आपण या गोष्टी बघत होतो. आता इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे. आम्ही शाळेत शिकत असताना, कॉलेजात शिकत असताना सुद्धा स्पर्धा ही फक्त परीक्षेच्या वेळेला कधीतरी जाणवायची. या पलीकडे स्पर्धा अशी जाणवत नव्हती किंवा अशा प्रकारचा ताणही नव्हता किंवा अशा प्रकारे करिअरमध्ये ही मला प्रगती केलीच पाहिजे, हे माझं झालंच पाहिजे, मला या विषयात इतके मार्क मिळालेच पाहिजे, अशा प्रकारचा ताण नव्हता किंवा अशा प्रकारचं वातावरणही नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारचं सेन्सिटायझेशन करावं लागतं, काउन्सिलिंग करावं लागतं. या गोष्टीची माहिती नव्हती कारण तशी परिस्थिती नव्हती. आता परिस्थिती खूप बदललेली आहे आणि त्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे ना आपल्या संस्थांना माहिती, ना आपल्या पालकांना माहिती किंवा कुठच्याही शाळा कॉलेजला माहिती. त्यामुळे यामध्ये अशा अडचणी येणं अगदी मला असं वाटतं की अतिशय वाईट वाटतं की अशा तरुण मुलांनी इतक्या तरुण वयामध्ये आपलं आयुष्य असं भिरकावून द्यावं. खरोखरच हे खूप दुर्दैवी आहे. अनुराधा सहस्त्रबुद्धे आहेत आपल्यासोबत. अनुराधा ताई, त्या स्वतः चाइल्ड लाईन ही जी मुलांसाठीची हेल्पलाईन आहे त्याच्या संचालिका आहेत, पुण्यामधून त्या काम पाहतात. अनुराधा ताई, तुम्हाला असे अनुभव येत असतील, अनेकदा तुम्ही असे फोन कॉल्स रिसीव्ह केलेले असतील मुलांकडनं ज्यांच्यामध्ये अशा सुसायडल प्रवृत्ती आहेत, म्हणजे आम्हाला आत्महत्या करावीशी वाटते, असे काही फोन कॉल्स येतात का मुलांचे? हो, येतात, अवश्य येतात. ही वयात येणारी जी मुलं असतात
त्यांची खास करून प्रेम प्रकरण असतात बर. किंवा जी 10वी 12वी हे जे टेन्शनचे अभ्यासाची टेन्शन्सचे दिवस असतात त्या काळात अशा तऱ्हेचे फोन कॉल्स वाढतात किंवा प्रत्यक्ष आमच्या जे पिअर सपोर्ट ग्रुप शाळातनं आहेत तर तिथे सुद्धा ही सांगितली जातात. तर भरपूर प्रेशर्स आई वडिलांच्याकडनं आणि समाजाकडनं आहेत. तुम्हाला मी एक इथे उदाहरण देते की एका मुलीचा मला एकदा फोन आला होता. 9वीतली मुलगी होती. 6वी परीक्षेत तिला मिळावेत 80% वगैरे अशा विषयात ज्याच्यात पैकीच्या पैकी मार्क मिळूच शकत नाहीत असे मार्क मिळाले होते आणि तरीही तिच्या आईचं आणि बाईंचं समाधान नव्हतं. ती म्हणाली मला माझी ताकद आहे त्याच्यापेक्षा मी पुष्कळ धावले, खूप अभ्यास केला आणि तरीही इतके मार्कांचंही आईला आणि बाईंना समाधान नाहीये. आणि त्याच्याही पेक्षा दुर्दैवाची गोष्ट मला अशी वाटते की आई म्हणते तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत कारण कुटुंबाचं नाव तू काढशील आणि बाई म्हणतात शाळेचं नाव काढशील. या सगळ्यात मी आहे तरी का हो, मी कशाला जगू. म्हणजे आपण सुद्धा आपल्या मुलांकडनं अपेक्षा करताना नेमके काय संदेश देतोय हे पालकांच्या आणि शिक्षकांच्या लक्षात तरी येत आहे का. तिने फार मोठा हा प्रश्न विचारला होता. किंवा आपण संस्कार करतो की भ्रष्टाचार करू नये किंवा अशा तऱ्हेचे चांगले ज्याला संस्कार म्हणतो आणि प्रत्यक्ष ऍडमिशन घेताना तिथे आरामात देणग्या मागितल्या जातात आणि देणग्या दिल्या जातात. मग असा मला एका मुलाचा प्रश्न आला होता. एकतर मला ज्या क्षेत्रात करिअर करायचं नाहीये त्या क्षेत्रात करिअर करायला माझे आई वडील लावतायत तरीही मी तयार झालो पण मार्कांच्या मुळे पहिली मला मार्कशीट सुद्धा न बघता मला देणगीची रक्कम तुझे आई वडील किती देतील हे संस्थेने विचारलं आणि माझे आई वडील आरामात ती देणगी द्यायला तयार झाले. मग ज्ञान हे विकाऊ आहे का. मग अशीच मी नोकरीही विकत घेईन, मी कशाला कष्ट करू. आणि जर हे मला मान्य नसेल, ही दुनिया मला मान्य नसेल तर मला ह्याच्यात जगायचंच नाही. बराच वेळ अर्धा पाऊण तास त्यांच्याशी बोलून त्याच्यात ह्यांना बाहेर काढलं. परंतु हे नेहमी येणारे प्रश्न आहेत की संस्कारांचा झगडा. आपण बोलतो एक आणि मुलांकडनं कृतीत वेगळी अपेक्षा करतो. तर ह्या स्वरूपाच्या अपेक्षाचं वळण ह्याचा सुद्धा कुठेतरी विचार व्हायला हवाय. त्याच्यानंतर आणखी एक प्रेम प्रकरणांचं हे असतं की नकार पचवता येत नाही आणि खास करून नुसतीच प्रेम प्रकरण नाही त्याच्यात एक जेंडर इश्यू आहे की पुरुषाला बाईनी नाही म्हटलं तर त्याचा मित्रपरिवारात अपमान होतो. मग त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही मुलीला तरी मारून टाकू नाही तर स्वतः तरी आत्महत्या करू हा एक प्रकार आम्हाला दिसतो. आणि त्याच्यानंतर हे कुणाशी तरी बोलायसाठी जो पालकांशी किंवा एखादा बडी आपला जीवलग मित्र मैत्रीण असते ती संस्थाच उरलेली नाहीये. आणि मित्र एकमेकांशी हल्ली व्हॉट्सअपवर किंवा कॉम्प्युटरच्या इंटरनेटवरनं वगैरे बोलत असतात. खेळायसाठी जे म्हणजे जे अग्रेशन बाहेर पडायला जो खेळाचा मार्ग आहे तो संपूर्ण बंद झालाय ह्या अभ्यास आणि कॉम्पिटिशनच्या चक्रात. आणि कुठेतरी खास करून मोठ्या घरातली मुलं असतात आम्ही तुला कोचिंगला पाठवतो क्रिकेटच्या, बॅडमिंटनच्या, पोहण्याच्या, मग समर कॅम्पला जा. अरे मुक्त खेळायला आणि मन व्यक्त करायला अग्रेशन बाहेर पडायला मार्गच नाहीये. आणि आज आम्हाला असं दिसतंय की आम्ही मैदानं वाचवा म्हणून ऍजिटेशन करतो आणि मुलांचा खेळाचा वेळ वाचवा शाळेतला तो तास सुद्धा एक्स्ट्रा अभ्यासासाठी वापरू नका आणि मैदानातनं पेव्हिंग करून ते अवघड करू नका किंवा तिथे बिल्डिंग्स बांधू नका. हा जेव्हा आमचा आग्रह असतो तर आता आमच्यासारख्यांच्या लक्षात आलं की मुलांना खेळताच येत नाही. म्हणजे मुक्तपणे जो खेळ असतो घटकेत पळापळी केली थोडीशी त्याच्यात मारा आणि त्याच्यातनं जे आपण शिकतो की लिडरशिप आणि फॉलोअरशिप हे दोन्हीही त्याच्यातून खेळातून अतिशय चांगल्या मार्गाने शिकता येतं. पराभव पचवता येतात हेल्दी रीतीने. हे सगळंच आपण बंद केलंय आणि आई वडिलांना मुलांसाठी वेळ नाही हा त्यातला खूप मोठा म्हणजे त्याच्या जीवनात आपण या मुद्द्याकडे येऊया कारण हा मुद्दा खूपच मोठा आहे की आई वडिलांना वेळ नसणं या प्रकरणी मुलांकडे. आपल्यासोबत अमोल गुप्ते आता या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. गुप्ते सर, तुम्ही तारे जमीन पर सारखा एक संवेदनशील चित्रपट लिहिलेला आहे. लहान मुलांच्या मनात काय नेमकं रंगत असतं ते तुम्ही त्यामध्ये चितारलेलं आहे. आजकाल या ज्या आत्महत्या आपण बघतो अगदी शाळकरी मुलांपासून तरुण ज्यांच्या हातामध्ये खूप चांगलं करिअर आहे, एखादी गोष्ट पचवता येत नाही म्हणून ते आपलं जीवन संपवतायत. काय दिसतं तुम्हाला त्याच्यामध्ये? म्हणजे काय चुकतंय का असा आत्मघातकी म्हणता येईल याला अशी प्रवृत्ती का बळावते त्यांच्यामध्ये? नाही आपण मुळाकडे वळूया ना की
मी माझ्या स्वतःबद्दल मी बोलतोय की माझ्या बाबांची 7 भावंड, माझा एक भाऊ, एकाला दुसरा होता, पण माझा एकच मुलगा पार्थ गुप्ते. तर रानात पिंपळाची झाडं वाढणं नकळत, आईबाबांच्या नकळत, त्यांच्यावर प्रेशर आलं नाही, पावसाळ्यात पाणी मिळालं, खत मिळालं, धरणी मिळाली आणि आंब्याचं झाड मोठं झालं, आमराई मोठी झाली. पण इथे आपण पाहतोय की गुलाबासारखं ते एक पोर किंवा ऑर्किड सारखं किती तुम्हाला खटाटोप करावे लागतात त्या पोरा करता. तर ती जी तो एक जो जवळीक भाव आहे, ती मित्रता आहे, ती मैत्री जर तुम्ही एस्टॅब्लिश केली नाही तर मग तो जो एक त्रिकोणाचा तिसरा भाग आहे तो आपला कसा म्हणावा. तर त्यामुळे आपल्याला मुळाकडे वळायला लागेल. आणि मी स्वतःबद्दल बोलतोय की कसं मी माझ्या पोराशी त्याला माझ्याहून मोठा ठेवून मी त्याला एवढा मोठा ठेवतो की त्याची हाईट माझ्याहून वाढली. केव्हा? जेव्हा 3 वर्षाचा असता तेव्हा त्याला विचारू ना मी, काय रे बाबा काय खाशील, त्या हिशोबाने आम्ही ती रिलेशनशिप चालू केली. आणि त्याला एक जबाबदारी आली एक इंडिपेंडंट पोराची. इथे सगळे म्हणजे जेवढं प्रेशर मुलं घेतात ते मी तारे मध्ये मी तुम्हाला दाखवले की काय मला म्हणायचं होतं ते. तर ते मी म्हणून गेलोय 10 वर्षाआधी, 2007चा चित्रपट आहे. पण समजा त्या मुलांवर अशी ही कॉम्पिटिशन तुम्ही आणलीत आणि कारण तो एकच गुलाब आणि ते एकच ऑर्किड, त्याला किती खत पाणी लागतं आणि किती डिटेलमध्ये त्याला मोठं करावं लागतं ह्याची जर जाणीव असेल प्रौढ वर्गाला तर असं होणार नाही. म्हणजे बर्वे सर, आता अमोल गुप्तेनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला की कुठेतरी एक विभक्त कुटुंब पद्धती जी आहे, पूर्वी त्या वाड्यामध्ये 10-15 मुलं एकत्र खेळायची किंवा अगदी एकत्र घर होतं, काकांची मुलं किंवा आणखीन काय आत्याची मुलं सुट्टीमध्ये यायची, हे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ते मूल एकटं पडायचं नाही. आता त्या मुलाला असा त्रास होतोय की त्याला शेअर करायला प्लॅटफॉर्मच नाही मिळत आहे. मला असं वाटतं की हा एक ओपननेस आणि बंदिस्तपणाचा प्रश्न आहे. म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टींची पण उदाहरणं बघितली की एकत्र कुटुंब होती किंवा ते स्पेस होती, आपल्याला एक स्पेस अशी मिळत होती, ओपन स्पेस होती की आपण बरोबरच्या मुलांशी सहज संवाद करू शकत होतो. किंवा अगदी काही तुम्हाला काय मस्ती करायचे, धडपड करायचे, खेळायचे, काही करायचे, त्याच्याकरता तुमचं स्वतंत्र जग तुम्ही निर्माण करू शकत होतात की ज्याच्यामध्ये सवंगडी आहेत. आताचं जग आहे ते खूप बंदिस्त आहे. त्या बंदिस्त जगामध्ये फारसं इतर कोणी येत नाही. आणि आता मगाशी मॅडम म्हणाले ते अगदी बरोबर आहे की बरोबरचे मित्र हे फक्त मित्र म्हणजे माझ्या शाळेतल्या माझ्या बाकावर बसणारा मुलगा आहे आणि तो माझ्या बरोबरचा स्पर्धक आहे. मग तो स्पर्धक असला तर त्याच्याशी मी किती मोकळेपणाने बोलू शकतो आणि किती मला तो स्पेस देऊ शकतो हा पण प्रश्न आहे. आता गुप्ते सर म्हणाले त्याप्रमाणे पण आहे की ही जी जवळीक साधायला पाहिजे ती या गोष्टीचं भान पालकांना असलं तरी त्यांच्यावरही खूप प्रेशर आहेत. कारण जसं आज आपण बघतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, लहान मुलांच्या आत्महत्या आहेत, तरुणांच्या आहेत, तसं या वर्गातल्या या लोकांच्याही आत्महत्या आहेत. याचा अर्थ सगळ्यांच्या स्पेसचा एक आकुंचन झालेलं आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा मला मनोविकार तज्ज्ञ म्हणून मांडायचा आहे तो असा आहे की एकूणच आता यावर्षी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी विशेष करून मानसिक औदासिन्यावर, नैराश्यावरती भर देण्याचं एक स्लोगन घेतलेलं आहे की याच्याविषयी आपण बोललं पाहिजे. म्हणजे आपण किती जरी म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची प्रेशर्स असली तरी ज्या क्षणी तो आत्महत्या करत असतो, व्यक्ती ती करत असते, तेव्हा तिच्या शरीरामध्ये मेंदूमध्ये काहीतरी जीवरासायनिक बदल होत असतो. तो बहुतेक काही एखाद्या न्यूरो ट्रान्समिटरशी कनेक्टेड असतो. म्हणजे आपल्याला वाटते ही गोष्ट फक्त एखाद्या सोशल किंवा कौटुंबिक प्रश्नामुळे निर्माण झालेली असते, एवढीच फक्त ही मर्यादित नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन मनोविकार पण असू शकतात. वेगळ्या प्रकारे या गोष्टीला आपण सामना करत असताना आपल्या मेंदूमध्ये काय बदल होत आहेत याचं पण आपण भान ठेवणं गरजेचं आहे. आणि आम्हाला तर असं वाटतं की जितकी जसं एक आता स्वतंत्र, आता तुम्हाला कदाचित नवल वाटेल, स्वतंत्र एक मनोविकार शास्त्रामधली एक स्वतंत्र ब्रँच, एक स्वतंत्र शाखा आहे ज्याला सुसायडॉलॉजी म्हणतात. म्हणजे आत्महत्या करायला प्रवृत्त होणाऱ्या माणसांशी कसं बोलावं, त्यांचं आत्महत्या करण्याची प्रवृत्ती कितपत आहे, कशी इंटेन्शन्स काय आहेत, काय प्लॅन आहेत,
या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाते आणि जास्तीत जास्त माणसांच्या पर्यंत पोहोचवलं जातं. मला वाटतं महत्वाचा मुद्दा हा आहे की या गोष्टीचा असं काही घडत असताना त्या मुलाला आधार देणं गरजेचं आहे. त्याच्या आधी त्याचा डायग्नोसिस पण करणं महत्वाचं आहे की का घडलं आणि कसं घडलं आणि आता काय परिस्थिती आहे. या परिस्थितीमधनं त्याला बाहेर काढण्याकरता काय करायला पाहिजे, त्याच्या मित्रांनी काय करायला पाहिजे, आईवडिलांनी काय करायला पाहिजे, शाळेनी काय करायला पाहिजे, डॉक्टरनी काय करायला पाहिजे, ही गोष्ट या गोष्टीचं भान समाजाने आणि पालकांनी ठेवणं गरजेचं आहे. तिसरी एक अत्यंत सहज म्हणून अत्यंत महत्वाची असलेली गोष्ट सहजपणे घडते ती म्हणजे खूपदा मुलं कोणत्या तरी टेलटेल सायन्स सोडत असतात, काहीतरी कोणत्या तरी मार्गाने काहीतरी सुचवत असतात, सांगत असतात, एखादी चिठी ठेवत असतात, बोलण्यामध्ये कधी कधी जाणवत असतं. तर ते आपण सेन्सिटिव्हली ऐकलं पाहिजे. त्यांच्या मनातले जे काही भाव आहेत ते समजून घेण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. उगाच काहीतरी असं बोलू नको, असेल हिंमत तर करून दाखव असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. असंही वाटतं की जी मुलं आत्महत्या करण्याच्या धमक्या देतात ते आत्महत्या करत नाहीत, अशी लोकांची समजूत आहे जी चुकीची आहे. म्हणजे एकूणच या जो एक मानसिक जाच असतो, एक विकार असतो, आपण म्हणा की एक मानसिक अवस्था झालेली असते, ती कशी आहे, काय आहे, ती कशी हँडल करावी, या गोष्टीचं शिक्षण देणं खूप महत्वाचं आहे. या गोष्टीचं भान ठेवणं खूप महत्वाचं आहे. मी तर नेहमी असं म्हणतो की जशी मोठ्या ऑफिसमध्ये, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एक मॉक ड्रिल असते की आग लागली तर काय करायचं, आणि दर 2-3 महिन्यांनी त्याची एक टेस्ट करून बघितली जाते. का केली जाते? आग लागू नये अशी सगळ्यांचीच इच्छा असते. पण मॉक ड्रिल तुम्ही का घेता? कारण तुम्हाला प्रसंगाला सामोरं जायची तुमची तयारी असली पाहिजे, त्याकरता तुम्ही काहीतरी तुमचं ट्रेनिंग झालेलं असलं पाहिजे. तसं घराघरामध्ये आपल्यावरती अशा प्रकारचे जर प्रसंग आले तर त्याला तोंड कसं द्यायचं याची आपल्याला मॉक ड्रिल नाही पण चर्चा तरी व्हायला हवी. अनुराधाताई, यामध्ये एक महत्वाचा मुद्दा यांनी सांगितलेला होता की मॉक ड्रिल किंवा चर्चा कुठेतरी पॅरेंटहुड म्हणजे पालकत्वाशी संबंधित हा मुद्दा आहे. आपल्याकडे जसं आता अमोल गुप्तेंनी सांगितलं की त्यांच्या मुलाला वाढवताना किती संवेदनशीलपणे त्यांनी तो मुद्दा त्यांच्या मुलाचं आणि त्यांच्यामधलं नातं त्यांनी हाताळलेलं आहे, अगदी तो लहान असल्यापासून. पालक ज्या वेळेला त्या मुलाप्रती एखादी गोष्ट त्या मुलाला ट्रीट करताना किंवा त्याला सांभाळत असताना पालकांवरती ही किती मोठी जबाबदारी आहे, किंबहुना आपण आधुनिक पालक म्हणूया, ज्यावेळेला अगदी लहान वयात मुलांच्या हातात मोबाईल येतो, या आधुनिक पालकांच्यावरती किती मोठी जबाबदारी आहे. आजकाल असं दिसतंय, खास करून मला आजूबाजूला शाळातनं किंवा मुलांशी बोलताना की खास करून हे आयटीचं जे इंडस्ट्रीमध्ये वेळांचं सगळं गणित बिघडलेलं आहे दैनंदिन, तर स्वतःची रिप्लेसमेंट म्हणून गॅजेट्स दिले जातात मुलांना. तर गॅजेट्स कधीच पालकांची जागा घेऊ शकत नाहीत, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी असते की पहा, साध्या साध्या गोष्टी असतात की पूर्वी काही थोडंसं झालं की आपण नमस्कार करायची एक पद्धत होती आणि पाठीवर आशीर्वादाचा किंवा डोक्यावर आशीर्वादाचा हात असायचा. तो स्पर्श मुलांना हवाय ते आज ऍक्च्युअली म्हणजे मला जाणवायला लागलंय. मी पण माझ्यासमोर कोणी वाकलं की काहीतरी तोंडाने आशीर्वाद द्यायची, पण माझ्याच कलिग्सना सुद्धा मी जेव्हा पाठीवर चुकून हात ठेवला खूप बरं वाटलं. म्हणजे ह्या इतक्या क्षुल्लक आणि साध्या गोष्टी आहेत की कोणीतरी माझ्यासाठी नेहमी आहे हे स्पर्शातून दर्शवणारं, ते आज घडत नाही. मुलांना फक्त क्वालिटी टाइम 5 मिनिटं जरी दिला तरी हवाय. मी नेहमी पालक सभातनं सांगत असते, भाजी करत करत मुलांचं ऐकणं किंवा टीव्ही बघत बघत पेपर वाचत वाचत हे नाही. मुलं बरोबर ओळखतात. अगदी झोपडपट्टीतल्या एका मुलांनी दिलेला हा धडा मी हृदयावर कोरून ठेवलाय की तो बिघडलेला सोकॉल्ड मुलगा होता, वाया गेलेला असा मानलेला, ओवाळून टाकलेला. पण त्याला जेव्हा आम्ही हातात घेतला की नाही, ह्या मुलं कुठलीच वाईट नसतात, तेव्हा त्यांनी एका पालक सभेत सांगितलं की आमच्या पालकातनं आणि ह्या बाहेरमधनं येणाऱ्या लोकांच्यात एक फरक आहे की ते नेहमी माया करतात आणि आम्ही आहोत तसं आम्हाला स्वीकारतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते ऐकून ऐकतात. किती महत्वाचा सायकोलॉजीचा धडा आहे बर्वे साहेब, आपण सांगा की दिस इज अ डिफरन्स बिटवीन लिसनिंग अँड हिअरिंग. आणि मुलं हे जोखतात, कोणचे पालक ऐकतात आणि काय. म्हणून मुलांना हा आपण वेळ देतो का, मुलांशी आपण मुलांचं खरोखर ऐकून घेतो का, असं केलं तर आपल्याला डेंजर सिग्नल्स पण दिसतील. आणि अमोल साहेब म्हणाले तसं एकटी मुलं असतात त्याच्यावर आपण अति काळजी तर करत नाहीये ना त्यांची. म्हणजे ते ऑर्किड जपता जपता मग त्याला छोटासा धक्का सुद्धा सोसत नाही, तर असं तर कुठे होत नाहीये ना. आणि असेही आम्हाला फोन येतात की आई वडिलांची भांडणं चालली आहेत किंवा त्यांना माझ्यात इंटरेस्टच नाहीये, करिअरमध्येच इंटरेस्ट आहे, काय करायचंय मला जगून.
आणि म्हणूनच हे बालसेनेसारखे आम्ही जे प्रयोग सुरू केले त्याच्यातून अनेक आत्महत्या वाचल्या, की आम्ही त्या मुलांना पेअर लीडर्सना शिकवून दिलं की एखादा मुलगा जर वेगळा वागताना तुझा मित्र दिसला किंवा वेगळ्या प्रकारे त्याची काही लक्षणं दाखवली आम्ही त्यांना, ती दिसली तर बाबा वेळेवर मदत मागा. अशी कितीतरी मुलं वाचली की हो आम्ही आता नाही, 2-3दा आम्ही शिरा कापून घेतले आहेत, आता आम्ही दुसरा प्रयत्न करणार आहोत. हे असं होत आहे आज. नाही, तर हे हा अतिशय खूप दुर्दैव मोठा आहे की इनिशिएटिव्ह आहे मला वाटतं पालकांनी मुलांच्या अनुराधाताईंनी सगळ्या घेतलेला, कार्यक्रमात की- भाग घेणं. वाढदिवस आज हॉटेलात होतात. नक्कीच हा खूप मोठा इनिशिएटिव्ह आहे बालसेनेसारखा. तर हे अमोल करायला हवंय की पालकांनी थोडा वेळ रोज, हा कारण हे व्रत आहे. हा अमोल गुप्ते- पालकत्व हे व्रत आहे असं मला वाटतं. आणि त्यात ते एकदा तुम्ही घेतलं, सॉरी टू से बट यू कांट से आय डोंट हॅव टाइम. ऍब्सोल्युटली पालकत्व हे व्रत आहे. अमोल गुप्ते आता जसं अनुराधाताईंनी सांगितलं, त्या पालकांमध्ये त्या मुलाला काळजी घेता घेता सुद्धा तो कुठेतरी पडला, धडपडला तर त्याला त्यातून उठायला शिकवणारा बाबा किंवा आई, किंवा एखाद्या ठिकाणी जर समजा तो हरला, इट्स ओके नेक्स्ट टाइम असं म्हणणारा बाबा किंवा आई, हे कुठेतरी आता दुर्मिळ होत चाललेत. आधी तर माझ्या वडिलांच्या वेळची गोष्ट आहे की त्यांच्या आई वडिलांना म्हणजे इतकं फ्री होतं की डोक्यावर प्रेशर नव्हतं. आणि तेव्हा आजीची कुशी असायची, आता आजीची कुशी नाहीये. तर आपण इंटेलिजन्स कोशंट जे आपण मापतो, आपण इमोशनल कोशंट मापतो का, आणि काय हवंय नेमकं त्या मुलांना ते आपण खरंच पाहतो का. तर मी तर म्हणतोय हे व्रत म्हणून समजू नका, ओढ म्हणून समजा. तुम्हाला ओढ नाहीये का, ओढ असावी तरच मुलाला आणा ना जगात. पण डॉक्टरनी सांगितलं नाहीये की हवीत, आणि जर हवीत तर मी ती ओढ असावी, मग ते व्रतासारखं करू नका असं माझं म्हणणं. मी एक मुद्दा डॉक्टर बर्वे, मला- कुठेतरी म्हणजे आता ही जी ओढ हा मुद्दा निघालेला आहे, मुलं म्हणजे पालक बरेचदा हा एक्सक्यूज शोधतात यामध्ये की माझ्या मुलाच्या चांगल्या करिअरसाठीच मी नोकरी करतोय ना, बरोबर, हो. त्यामध्ये कुठेतरी हे निसटून चाललंय. नाही, मला असं वाटतं की आपण जे काही कष्ट करत असतो ते जे आम्हाला मिळालं नाही ते तुला देण्याचा प्रयत्न करतोय, किंवा आमच्या वेळेला काहीच नव्हतं, तुमच्या वेळेला खूप उपलब्ध आहेत आणि तुला मी काहीतरी उपलब्ध करून देतोय आणि त्याचा तू जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजेस. म्हणजे एक प्रकारची अशी आपण एक प्रोव्हायडर आहोत आणि दुसरा एक युजर आहे, म्हणजे कन्झ्युमरिझम आहे त्याच्यामध्ये. एक प्रकारचा तुम्ही ती रिलेशनशिप नसून ती एक कन्झ्युम करायला देत असता मुलांना. ती गोष्ट चुकीची आहे. आता व्रत आहे का कसं आहे, मला तर असं वाटतं की खूपदा पालक येतात आणि असे प्रश्न विचारतात, तर मी त्यांना अगदी साधं सांगतो. खूप कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतो आणि मी त्यांना सांगतो की काय करायचं. म्हटलं अगदी साधी एक गोष्ट आहे की दिवसातले एक 15-20 मिनिटं, अर्धा तास तुम्ही मुलाला बरोबर घेऊन बसा, मांडीवर घेऊन बसा, समोर बसवा आणि कोणत्याही अभ्यास सोडून, शाळा सोडून कोणत्याही जनरल विषयावरती नुसत्या गप्पा मारा. आणि त्याच्यामध्ये आमच्या वेळेला असं होतं, तुमच्या वेळेला असं आहे आणि हे तुम्हाला दिलं, अशी संधी साधून त्याला सतत त्याच्या आपल्या पंजाखाली ठेवू नका. म्हणजे मुलांच्या मनात आपण काय निर्माण करतो, गिल्ट निर्माण करतो का उपकाराची भावना निर्माण करतो की काय भावना निर्माण करतो. अरे आपल्याला आनंद मिळतो ना, पालकत्व व्रत आहे की काय असेल, इट्स प्लेजर, इट्स हॅपीनेस. मला 2 मुलं आहेत, तर ती माझ्या आनंदाचा ठेवा आहेत. कशा अर्थानं की त्यांच्याशी बोलताना मला आनंद निर्माण होतो आणि त्यांनाही माझ्याशी बोलताना खूप आनंद निर्माण होतो. म्हणजे एक आनंदाचं, म्हणजे व्रत म्हटलं तर ते आनंदाचं व्रत आहे. देर इज नथिंग असं की खूप मोठा टास्क आहे आणि कसा निभावू असं काही नाहीये. नॅचरली आपल्या इन्स्टिंक्ट्स आहेत, आपले इंट्युशन्स आहेत, आपल्याला खूप गाईड करत असतात. माझ्या आई वडिलांनी काही पालकत्वाचे धडे गिरवलेले नव्हते, पण त्यांनी इंट्युटिव्हली कळत होतं की कधी मुलांना जवळ घ्यावं, कधी त्यांना थप्पड मारावी, कधी त्यांच्या पाठीवरनं हात फिरवा, कारण ते मुक्त होते. म्हणजे त्यांच्यात अशा प्रकारच्या कोणत्याही जबरदस्तीच्या जाणीवा नव्हत्या. सहजपणे पालकत्व आपण निभावत असतो, काळापणे एन्जॉय करत असतो आणि मुलाशी टास्क फ्री असा आपण कधी डायलॉग करतो. मुलाला बसून आपण कधी गोष्ट सांगतो का. खूपदा मी लोकांना सांगतो, पालकांना सांगतो की तुम्ही बसून फक्त गप्पा मारा, एखादी गोष्ट सांगा, तुम्ही नुसती आठवण करा. मला माझ्या लहानपणच्या आठवणी आहेत, त्याच्यामध्ये माझ्या आईने मला गोष्टी सांगितल्या त्या मला जास्त आठवतात, तिने मला काय शिकवलं पेक्षा. आणि त्या गोष्टीमध्ये जी आपण जवळीक साधत असतो या अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत ना, काही रॉकेट सायन्स नाहीये ना, हे खूप आनंदाची गोष्ट आहे.
नाही, नक्कीच अनुराधाताई, जाता जाता मला हाच मुद्दा पुढे न्यायचा आहे की आता अमोल गुप्तेनी जे सांगितलं आणि डॉक्टर बर्वेनी जे सांगितलं की कुठेतरी ती मायेची ऊब ही आज मुलांना मिळत नाहीये किंवा त्यांना ज्या वेळी त्याची गरज असते त्यावेळेला ती मिळत नाहीये. पूर्वी आजीची खुशी होती, आई नोकरदार असली तरी घरी आल्यावर आजी होती, आजी आपल्याला गोष्टी सांगायची. म्हणजे मला तरी चांगलं आठवतंय की एक धोंडूची गोष्ट असायची, रामाची गोष्ट असायची, आणखीन कुठच्या राक्षसाची गोष्ट, त्याला काही अर्थ असो नसो त्या गोष्टीतनं संवाद साधला जायचा. आज विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये हे सगळं मिसिंग आहे मुलांसाठी. मी असं म्हणणार नाही. मी स्वतः म्हणजे माझी आई नोकरी करत होती आणि मी स्वतः एका अशाच आईची मुलगी आहे. आजी जरी होती तरी मला कधीच असं वाटलेलं नाही की आईने मला वेळ दिलेला नाही. परंतु म्हणूनच हे व्रत जेव्हा मी म्हटलं तेव्हा अमोलजीनी किंवा बर्वेजीनी त्याचा खूप वेगळा निगेटिव्ह अर्थ काढला असं मला वाटतं. मला असं मुळीच म्हणायचं नव्हतं. व्रत म्हणजे की आपण निश्चित मुलांना जन्म जर दिला आहे तर त्यांच्यासाठी वेळ हा काढलाच पाहिजे. इट्स नॉट अ टास्क, आनंदाची गोष्ट आहे. पण दुर्दैवाने आजचे पालक ते करत नाहीयेत. मी जे बोर्डावरही काम केलेलं आहे. तिथेही असो, झोपडपट्टीत असो, नाही तर श्रीमंत पालक जेव्हा मुलं माझ्याकडे घेऊन येतात तेव्हा असो, त्यांना जर म्हटलं ना की वेळ द्या तर ते बहुतेक वेळेला म्हणतात कामाकडे जायचं, पोरांसाठीच चाललंय ना सगळं. म्हणजे भाषा वेगळी असते झोपडपट्टीतल्या बाईची आणखीन श्रीमंत बाईची, IAS ऑफिसरची, पण अर्थ तोच असतो की पोटासाठीच आम्ही धावतोय ना, मुलांसाठीच आम्ही धावतोय ना, मग ही तक्रार का? पण आता मुलांना ती तुमचं धावणं नकोय, त्यांचा वेळ हवाय, तुमचा क्वालिटी टाइम 5 मिनिटं 10 मिनिटं रोज हवाय, तुमच्याशी संवाद हवाय, तुमचा पाठीवर पडणारा वेळेवर, तुम्ही जसं म्हणालात दोघंही तसा वेळेवर वेळ ओळखून त्याची नजर ओळखून पडणारा हात हवाय. न मागता मिळालेली ती माया हवी आहे. बाकी त्यात काय मागतायत ती मुलं? आणि त्यात आपल्यालाच आनंदाचा ठेवा जास्त आहे. ते दोघं म्हणतात दुसऱ्यांच्या मुलांबरोबर काम करते. नक्कीच. अमोल गुप्ते, माझी खरं तर वेळ संपत आली, मात्र तुम्हाला काही यामध्येच ऍड करायचंय. अमोल गुप्ते, मला एक छोटस ऍड करायचंय की माझ्या बेट्यानी पार्थोनी एक चित्रपट पाहिलं, रॅटटुई, एक अॅनिमेशन चित्रपट होतं. त्यात एक फूड क्रिटिक एक काहीतरी खातो आणि त्याला असं त्याच्या आईच्या हाताची आठवण येते, ती कसं ती जेवण बनवायची. तर पार्थोला कधी कळेच ना. तो मला म्हणाल की व्हॉट इज दिस, काय हे एवढं आईच्या जेवणाबद्दल काय, कारण माझ्याकडे बाबाचं जेवण आहे. तर मला मजा येते ना बनवून त्याला खिलवायला. त्यांनी कोणी मला सांगितलं नाही की तू हे कर बाबा, की हे करशील, 15 मिनिटं पोराशी बसशील, ते एक मैत्री होईल. ते तेच मी म्हणतोय की ती जे इमोशनल कोशंट जे मुलांना मिळत नाहीये ते जर त्यांना मिळायला लागलं तर त्यांचं इंटेलिजन्स कोशंट तुम्ही पाहू नका हो, त्यांचं इमोशनल कोशंट पहा. नक्कीच तिथे उत्तर आहे. नक्कीच. हा खूप महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. आज आपण मुलांना हुशार बनवतोय, त्यांना ऑलराऊंडर बनवायला बघतोय, त्यांना कुठचं तरी स्किल आलं पाहिजे, त्यांना कला आली पाहिजे, अभ्यासात ती चांगली पाहिजेत. मात्र हा त्यांचा इंटेलिजन्सचा जो कोशंट आहे तो जपता जपता ती भावनिक दृष्ट्या ती मुलं प्रगल्भ होत आहेत का, याकडे मात्र कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि त्यामध्येच एक गर्ता, एक दरी निर्माण होते आणि त्या पोकळीमध्ये ही मुलं ढकलली जातात. आणि हीच कदाचित ह्या आत्महत्येमागची मुख्य जी प्रवृत्ती आहे, मुख्य जे कारण आहे ते यामागचं ही जी दरी आहे ती दरी असू शकते, भावनिक दरी निर्माण होते. याकडे नक्कीच सगळ्या पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण जसं अनुराधाताईंनी सांगितलं की ही एक बांधिलकी आहे, एक व्रत आहे, एक ओढ आहे, जसं अमोल गुप्तेंनी सांगितलेलं आहे. कारण पालकत्व खूप सुंदर असतं. या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतो. बघत रहा ABP माझा.